श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण जर आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. स्मृतिकारांनी मनुष्याला 6 कर्म रोज करायचे सांगितले आहे. संध्या स्नान जपश्चैव देवतानांच पूजनम वैश्वदेवं तथातिश्च षटकर्माणि दिने दिने. स्नान, संध्या, देवपूजा, जप, वैश्वदेव आणि अतिथी पूजन हे 6 कर्म मनुष्याने रोज करावे असं शास्त्रानं सांगितलं आहे. या 6 कर्मापैकी देवपूजा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. देवघराची जागा, घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवायचं सांगितलेलं आहे, मांडायचं सांगितलेलं आहे. त्या देवघरामध्ये 5 देव मुख्य सांगितलेले आहे. गणेश, देवी, विष्णू, शिव आणि सूर्य यांना पंचायतन असे म्हणतात. ह्या पंचायतनाची पूजा रोज करायची सांगितली आहे. तर आपलं कुलदैवत जे आहे, आपले इष्टदैवत जे आहे ते मध्यभागी मांडून त्याच्या अवतीभोवती बाकीचे देव मांडायचं सांगितले आहे. जर गणेश पंचायत नसेल तर मध्यभागी गणेश, गणेशच्या डाव्या हाताला सूर्य, गणेशच्या उजव्या हाताला देवी, गणेशच्या पाठीमागे उजव्या हाताला विष्णू, गणेशच्या पाठीमागे डाव्या हाताला शिव. अशा प्रकारे गणेश पंचायतन पूजा मांडायची. तर शिव पंचायत नसेल तर शिव भगवान मध्यभागी, शिव भगवानाच्या डाव्या हाताला गणेश, उजव्या हाताला देवी, उजव्या हाताला पाठीमागे विष्णू, डाव्या हाताला पाठीमागे सूर्य. त्यानंतर देवी पंचायतन, मध्यभागी देवी, देवीच्या डाव्या हाताला गणेश, उजव्या हाताला सूर्य, उजव्या हाताला पाठीमागे विष्णू, डाव्या हाताला पाठीमागे शिव भगवान. त्यानंतर सूर्य पंचायत नसेल तर सूर्य मध्यभागी, सूर्याच्या डाव्या हाताला विष्णू, उजव्या हाताला देवी, उजव्या हाताच्या पाठीमागे शिव भगवान, डाव्या हाताच्या पाठीमागे गणेश. अशा प्रकारे पंचायतनाची मांडणी करावी. पूजेची सामग्री, तर आपल्या डाव्या हाताला घंटा, धूपदाणी, पाण्याचं जल, पाण्याने भरलेला तांब्या, तेलाचा दिवा हे डाव्या हाताला ठेवायचं आणि उजव्या हाताला धूप, सुवासिक तेल आणि शंख हे उजव्या हाताला ठेवायचं आहे. देवांची पूजा करताना मंत्र येत नसेल तर नाम मंत्रानं सुद्धा त्यांची पूजा केली तरी चालते. जसे की ओम दुर्गा देव्ये नमः, कुमकुम समर्पयामी, चंदनम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. अशा प्रकारे आपण नुसतं नाममंत्रानेही देवांची पूजा करू शकतो. ज्या उपचाराची कमतरता आहे, म्हणजे हार नसेल, फूल नसेल, तर मनामध्ये त्याची कल्पना करायची आणि आपण ते फूल देवाला वाहतो आहे अशी मनामध्ये कल्पना करायची आणि ते देवाला मनापासून व्हायचं. जरी ती उपलब्ध नसलं तरी मनातून देवाची या ठिकाणी पूजा करायची. गृहे लिंगद्वयं नार्चम गणेश तृतीयं तथा शंखद्वयं तथा सूर्यो नार्चो शक्तित्रयं तथा द्वे चक्रे द्वारकायास्तु शालग्रामशिलाद्वयं तेषां तु पूजनेनो उद्वेगम प्राप्नुयाद गृही. म्हणजे देवघरामध्ये 2 शिवलिंग, 3 गणेश, 2 शंख, 2 सूर्य, 3 देवी आणि 2 शालिग्राम यांची पूजा करू नये.
त्यामुळे त्या मनुष्याला अशांती प्राप्त होते. घरातल्या देवांची प्राणप्रतिष्ठा ही चलप्रतिष्ठा असते आणि मंदिरातील देवांची प्राणप्रतिष्ठा ही अचल स्वरूपाची असते. दगड, लाकूड, सोनं किंवा इतर धातू यांच्या बनवलेल्या मूर्त्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो. देवांच्या पूजेचे 2 प्रकार, एक पंचोपचार पूजा आणि दुसरी षोडशोपचार पूजा. पंचोपचार पूजामध्ये 5 उपचार असतात. त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या 5 उपचारांनी आपण देवांची पूजा करू शकतो. त्यानंतर 16 उपचार म्हणजे पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, प्रार्थना, तर्पण आणि नमस्कार हे 16 उपचाराची पूजा, ज्याला षोडशोपचार पूजा असे म्हणतात. स्नान करूनच देवांची पूजा करायचं सांगितलेलं आहे. स्नान झाल्यानंतर अगोदर तुळशी, बिल्वपत्र आणि फूल तोडून मग देवाची पूजा करायचे सांगितले आहे. फुलं तोडताना त्या झाडांची, त्या वनस्पतींची प्रार्थना सांगितलेली आहे. ती प्रार्थना म्हणायची, नंतर फूल किंवा बेल, तुळशी तोडायची. मानुषोकम कुरुष्वम त्वम स्थानत्यागम च मा कुरु देवता पूजनार्थाय प्रार्थयामी वनस्पते. असं म्हणून त्या वनस्पतीला नमस्कार करायचा आणि फूल, बेल किंवा तुळशी जे काही आपल्याला त्याला तोडायचं आहे ते देवपूजेसाठी पाहिजे तेवढंच घ्यायचं. आता तुळशी तोडताना काही दिवस वर्ज्य सांगितले आहे. त्या दिवशी तुळशी तोडू नये. ते म्हणजे वैधृती आणि व्यतिपात या योगावर, त्यानंतर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार ह्या वारी, त्यानंतर तिथीवर म्हणजे द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी ह्या तिथीला, त्यानंतर संक्रांती आणि जननशोच या दिवशी, तथाच सुतकामध्ये तुळशी तोडू नये. तुळशीपत्राशिवाय भगवंताची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून त्या दिवशी, त्या तिथीला तुळशीपत्र तोडू नये. परंतु त्या झाडाच्या खाली, वनस्पतीच्या खाली पडलेले असेल तर आपण ते घेऊन त्याची पूजा करायची सांगितलेली आहे. तुळशी, बेल आणि दुर्वा ही तोडताना कुठले श्लोक म्हणायचे ते आमच्या या चॅनलवर आपण दिलेले आहे. आपण चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता. फुलं वाहताना त्या फुलाचं देठ हे देवाकडे असलं पाहिजे आणि फूल आपल्याकडे समोर असलं पाहिजे. बेल पालथा व्हायचं सांगितलेलं आहे. त्याचा देठ उत्तरेकडे असलं पाहिजे. देवपूजा, पंचायतन पूजा रोज करायची सांगितली आहे. वेदमंत्रानं मंत्र म्हणून, वेदमंत्र येत नसतील तर पुराणोक्त मंत्र म्हणून, पुराणोक्त मंत्र येत नसेल तर नाम मंत्र म्हणून, आणि नाम मंत्रही येत नसेल तर मन एकाग्र करून शांततेनं पूजा करायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सागर पंचायतन देवतांची षोडशोपचार पूजा पाहणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करू देवांची पूजा. समई, उदबत्ती, तुपाची फुलवात लावून घ्यावी. स्वच्छ आसनावर बसून देवाकडे तोंड करून सगळं पूजेचं साहित्य घेऊन आपण आता पूजेला सुरुवात करू. स्वतःच्या कपाळाला गंध लावायचा. स्वस्ति न इंद्रो वृद्धचरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षो अरिष्टनेमिः
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं म्हणजे डाव्या हातानं उजव्या हातावर चमच्यानं किंवा पळीनं 3 वेळा पाणी घ्यायचं, 3 वेळा पाणी प्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2 वेळा संध्यापात्रामध्ये पाणी सोडावं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः. हात जोडून नमस्कार करावा. मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्यायचं. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पात्रात पाणी सोडून द्यायचं, प्राणायाम करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूरभुवस्वरूम. हात जोडून गणपतीचं, आपल्या कुलदेवतेचं, पंचायतन देवतेचं स्मरण करायचं. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 तानि नामानि अपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे स्तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. 11 वेळा नमस्कार करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः, लक्ष्मीनारायणाभ्य नमः, उमामहेश्वराभ्य नमः, वाणीहिरण्यगर्भाभ्य नमः, शचीपुरन्दराभ्य नमः, मातृपितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्करं प्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. त्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा. आजचं तिथी वार नक्षत्र काय आहे हे पंचांगामध्ये पाहून घ्यायचं आणि त्याचा उल्लेख करायचा आहे संकल्पामध्ये. तिथिर्विष्णु तावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चकरणं चैव सर्व विष्णुमयं जगत. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यधौ. गोत्राचा उच्चार करायचा, स्वतःचं नाव म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम नित्य नैमिक अनुष्ठान सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आता तुमचं कुलदैवत देवी असेल तर देवी पंचायतन म्हणा, गणपती असेल तर गणेश पंचायतन म्हणा, सूर्य असेल तर सूर्य पंचायतन म्हणा. जे काही तुमचं कुलदैवत असेल त्याचं नाव अगोदर घ्या, त्यानंतर पंचायतन असे म्हणा. देवी पंचायतन देवता पूजनम करिष्ये. पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्या. त्यानंतर घंटाला गंध फूल व्हायचं, घंटीचं पूजन करायचं. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुरु घंटे वरं नादं देवतास्थानसन्निधौ. घंटास्थिताय गरुडाय नमः. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. त्यानंतर शंखाला नमस्कार करायचा. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे निर्मितः सर्वदेवेश्च पांचजन्य नमोस्ते. शंखामध्ये पाणी भरायचं, त्याला फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. त्यानंतर त्या शंखातलं थोडंसं पाणी आपल्या अंगावर शिंपडायचं, पूजा साहित्यावर शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा
सर्वावस्थांगतो विभाव यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. शंख जागेवर ठेवायचा. त्यानंतर आपण देवाला पूजेला जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याची पूजा करायची. त्या तांब्यावरती पाण्यावरती उजवा झाकण ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्रस्थो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षौ सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदोऽथर्वणः अंगैश संहिता सर्वे कलशान्तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरीधा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या तांब्याला गंधफूल व्हायचं आहे. त्या पाण्याला गंधफूल वाहिल्यानंतर नमस्कार करायचा. नमस्कारान् करोमि. पंचायतन देवतेचं स्मरण करायचं, ध्यान करायचं. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणता स्मृतां. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. पंचायतन देवतेवरती अक्षता वाहून देवांना संध्यापात्रामध्ये काढून घ्यावं. त्यानंतर देवांवरती पळीने पाणी घालावं. एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. त्यानंतर पळीमध्ये किंवा पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलाची पाकळी हे सर्व एकत्र करून ते अर्घ्य देवावरती घालावं. त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोस्सेयः भवत्पुनः ततो विख्वन् व्यक्रामत्साशनानशने अभि अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर चांगलं पाणी घालावं. ततो विराडजायत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यरिश्च तपश्चात् भूमिमथो पुरः आचमनीयं समर्पयामि. त्यानंतर देवांवरती पंचामृत घालावं. पयदधी घृतंचैव मधुशर्करायुत पंचामृतमयानि तस्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पंचामृतस्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घालावं. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. पंचायतन देवताभ्यो नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. त्यानंतर देवावरती अथर्वशीर्ष पुरुष सूक्त श्री सूक्त म्हणून आपण अभिषेक करू शकता. त्यानंतर देवाला पुसून देवाचे वस्त्र घालून देवाला जागेवर ठेवायचं आहे. सुजातो ज्योतिखा सहस्रमव्वारुथमासदस्वाहा वासो अग्ने विश्वरूपगुं संव्ययस्वविभावसो युवा सुवासः पर्वीत आगात्सौ श्रियान् भवति जायमानः तन्धिरासकवय उन्नयतिन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः
वस्त्रं समर्पयामि. त्यानंतर उपवस्त्र व्हायचं आहे. त्यानंतर देवाला यज्ञोपवीत घालायचं आहे. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापते यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. त्यानंतर देवाला गंध लावायचा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर देवांवरती अक्षता व्हायची. अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. त्यानंतर हार घालायचा. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मय प्रभो मया रतानि पुष्पानि पूजार्थं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर गणपतीला दुर्वा व्हायची. दुर्वांकुरसुरहितान् मृतान् मंगलं प्रदानम् आनीतांस्तवं पूजार्थं गृहान गणनायकम्. त्यानंतर देवांवरती हळदी कुंकू व्हायचं. हरिद्रा पीतवर्णाच सदा सौभाग्यदायिनी हरिरेनार्चितो देवा मतशान्तिं प्रयच्छमि. कुंकुम कामिका दिव्यं कामना कामसंभवा कुंकुमेनार्चितो देवा मतशान्तिं प्रयच्छमि. त्यानंतर धूप आणि उदबत्ती देवाला ओवाळून घ्यायची. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः अग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर दिवा ओवाळायचा. साज्यंच वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा. साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवाला दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. शर्करा खंडखाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर देवाला एक फळ व्हायचं आहे. इदं फलं मया देव स्थापितः पुरुषस्तव तेन मे सफला वाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि श्रीफलं समर्पयामि. त्यानंतर विडा सुपारी देवाजवळ ठेवायची आहे. पूगी फलं महादिव्यं नागवल्ये दयोर्युतं एदलाचूर्णसंयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. त्या विड्यावरती सुटा पैसा ठेवायचा आहे. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंतपुण्यफलदं मतशान्तिं प्रयच्छमि. त्यानंतर देवाची आरती करायची आहे. आरतीचे मंत्र त्या ठिकाणी मी म्हणतो. इदग्गो हविः प्रजानानाम्बे अस्तु दशवीरग्गो सर्वागानग्गो सुभस्ताये आत्मासानि प्रजासानि पशुसानि लोकसन्यभयसानि अग्निः प्रजां बहुलां मे करोत्वन्नं पयोरेतो अस्मासु धत्त. त्यानंतर कापूर आरती. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रा ससंगतेन प्रदीप्तवाचा ससंगतेन निराञ्जनायति जगदीश कुर्यात्. देवाला अक्षदा फुलाची पाकळी व्हायची. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. देवांना अक्षदा व्हायची आणि आपण अंगाभोवती प्रदक्षिणा करायची. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे.
त्यानंतर देवाला विशेष अर्घ्य घ्यायचं आहे. म्हणजे पळीमध्ये पाणी, हळदी, कुंकू, सुटा पैसा, सुपारी पळी ठेवायची. देवाला विशेष अर्घ्य करायचं. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरता त्राता भवारुणात् द्वय मात्र कृपा सिंधु शान्मात्रा गज प्रभो वरदत्तं वरं देहि वांछितं वांछितार्थद अनेन सफल अर्घ्य दानेन वरदोस्तु सदा मम. गणपती पंचायतन देवता विशेष अर्घ्यम समर्पयामी. संध्यापात्रात पाणी सोडून द्यायचं, हात जोडायचं, देवांची प्रार्थना करायची. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागार्णाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. भक्तार्तिनाशनपराय गणेश्वराय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याधराय विकटाय च वामनाय भक्तप्रसन्नवरदाय नमो नमस्ते. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः. विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. त्वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति भक्तप्रियेति सुखदेति वरप्रदेति विद्याप्रदेति गहरेति चेस्तुवन्ति तेभ्यो गणेशवरदो भव नित्यमेव. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्ते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारिणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवन्यनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं. पंचायतनदेवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वनमस्कारान् करोमि. त्यानंतर एक पळी पाणी संध्यापात्र सोडायचं. अनेन कृतपूजनेन पंचायतनदेवता प्रियतां मम. 3 वेळा ओम विष्णवे नमः म्हणून नमस्कार करायचा. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् परिपूर्णञ्चास्तु अस्तु परिपूर्णतां. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपो यज्ञक्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतं. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. अशा प्रकारे आपली रोजच्या पंचायतन देवतेची पूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर आता आपण वैश्वदेव किंवा इतर जे उपचार आहे किंवा इतर जी पूजा आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.